खोत सर आणि केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, सुपरवायझर, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी, खरं तर शिक्षण परिषद म्हटलं की आपल्यासमोर प्रश्न येतात की शासनाला प्रत्येक महिन्याला किमान एक शिक्षण परिषद व्हावी आणि जसं समुद्र मंथनातून नवनीत निघालं अगदी त्याच पद्धतीनं विचाराचं मंथन व्हावं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आपला एकूणच समाज शिक्षण व्यवस्थेकडे ज्या अँगलने बघतो तर त्यासाठी आपण शिक्षण विभागानं हे राबवलेले जे शिक्षण परिषदांसारखे उपक्रम आहेत ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत असतात। आता आजच्या शिक्षण परिषदेमध्ये जे घटक आहेत 5 त्यातले पहिला जो घटक आहे गुणवत्ता शोध चाचणी व माझ्या शाळेचा धडा, हे ऑनलाईन लेक्चर आपण ऐकली। मला वाटतंय माने मॅडमने आपल्याला गाईड केलं, विस्तार अधिकारी। चला सावली पेरूया व नाश चाचणी, खरं तर मॅडम असतील। चला सावली पेरूया अंतर्गत आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्याच महिन्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वाळवा तालुक्याचं त्याबद्दल अभिनंदनही झालेलं आहे। तर चला सावली पेरूया या अंतर्गत संपूर्ण पृथ्वीची फुफ्फुसं म्हणजे वृक्ष किंवा जी जंगल आहेत त्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि जागतिक तापमान वाढीला आपल्या सर्वांना सामोरं जातोय आपण। ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय आपण। ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतंय काय की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत म्हणजे जे विकसनशील देश त्यांच्या कारखान्यातून डायरेक्ट त्याच्यावरती प्रक्रिया न करताना कार्बन इमिशन जास्त होते। कार्बन काय करतो तर प्रकाशातली उष्णता शोषून घेतो। उष्णता वाढली, संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाची उष्णता वाढली की अंटार्क्टिक, आर्कटिक याच्यात बर्फ वितळते आणि त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली की काय होते, समुद्र काठावर असणारी जी शहर आहेत तिथं जीवितहानी आणि वित्तहानी होते आणि एकूणच संपूर्ण विश्वाला भयकारक असं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्यावरती अनेक काही वर्षांमध्येच आपल्यापर्यंत येऊन ठेवतंय। खरं तर यासाठी आतापासून पुढच्या पिढ्यांना आपण काय हस्तांतरित करायचं, अगदी पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी, आकाश, जल, वायू किंवा अग्नी, तर त्यापैकी पृथ्वी म्हणजे मातीचं संरक्षण, हवेचं संरक्षण, आपल्या पर्यावरणाचं संरक्षण हे शालेय शिक्षणामध्ये इन्क्लूड करून पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी चांगलं ठेवावं यासाठीचा हा जो उपक्रम आहे चला सावली पेरूया त्याच्याबद्दल माहिती मिळाली। त्यानंतर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ही जी राष्ट्रीय संपादक चाचणी आहे, सर्वेक्षण चाचणी, त्याच्यामध्ये बेसिक मूलभूत क्रिया ज्याच्यापासून कदाचित आत्ताची पिढी वंचित राहते का काय असं वाटतं। पूर्वीचे 7वी शिकलेले त्यांना जे पावकी दिडकी आणि पाठांतर होतं, चिंतन मनन पठण ते कुठेतरी कमी झालेलं आहे। बेसिक मूलभूत क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये वाचन असेल, लेखन असेल, पायाभूत क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे विद्यार्थ्यांना जरा थोडंसं काय होत चाललेलं आहे त्याच्यापासून ते दुरावत चाललेले आहेत आणि ह्याची कारणं अनेक आहेत। तर त्यासाठी माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून ही बेसिक जे आहे किंवा मूलभूत प्रक्रिया आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना कशा येतील यासाठी ज्या अगदी लिहू, वाचू, टिकू, शिकू सारखे उपक्रम आम्ही आमच्या विद्यालयात जसे राबवतो तसे राबवले तर अतिशय चांगलं होईल। सुधारित प्रपत्रानुसार अध्ययन स्तर अहवाल जो आहे त्याच्यामध्ये बालकाचं कालच्या पेक्षा आजचं वर्जन अपडेट आहे का हे पाहणं गरजेचं आहे। आपलं सुद्धा आपल्याला ज्यावेळेला ऑनलाईन प्रोसेस आपण करतो सगळ्या अगदी तुमची लिंकद्वारे आपण व्हिडिओ किंवा कॉन्फरन्सिंग सुरू असते त्यावेळेला काही यांत्रिक किंवा तांत्रिक अडचणी असतात, आत्ताच आपण बघितलं, पण तरी सुद्धा ह्या दुरुस्त करणारे आपण शिक्षक हे अपडेट पाहिजे, आपल्याला त्याच्यातलं नॉलेज हे अपडेट पाहिजे आणि यासाठी कालच्यापेक्षा आजचं आपलं सुद्धा वर्जन कसं पाहिजे, ॲडव्हान्स्ड पाहिजे। जसं 5G जाऊन 10G पर्यंत ॲडव्हान्स्ड इंटरनेट स्पीड जसा येतोय तसं आपल्याला स्पीड गाठणं शिक्षकांना गरजेचं आहे। त्या स्पीडनं म्हणजे शासनाचा स्पीड, खरं तर भारत हा भविष्यातला ग्लोबल गुरु आणि महासत्ता होऊ शकतो, पण त्यासाठी आपण वर्गावर्गामध्ये जी भारताची पिढी घडवतोय ती सुद्धा तेवढ्या स्पीडनं ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकणारी तयार करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपण शिक्षकांनी स्वतः ती ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ग्रहण करून ती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी अध्ययन स्तर जो आहे जसा विद्यार्थ्यांचा वाढवण्यासाठी आपल्याला शासनाची परिपत्रके येतात अगदी तसंच आपण सुद्धा अगदी आजन्म विद्यार्थीच आहोत। शिक्षक म्हणजे
नवीन जे ज्ञान आहे ते ग्रहण करतो आणि विद्यार्थ्यांच्या सारखंच आपण ते ग्रहण करणं आणि आपलं वर्जन सुद्धा अपडेट ठेवणं ही काळाची गरज आहे. जसं रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या युगामध्ये शिक्षकाला सुद्धा ChatGPT वापरता आला पाहिजे. आणि गुगल गुरु आपण वापरतोच, प्रत्येक प्रश्न आपल्याला त्याची उत्तर तात्काळ मिळायला लागलेली आहेत. त्यामुळे शिक्षकाला कुठंही आता अडू शकत नाही. पूर्वी आपण काय एखाद्या विद्यार्थ्यांना कठीण समस्या विचारली तर आम्ही अभ्यास करून तुला सांगतो असं सांगायचो, पण आता तात्काळ तुम्हाला हे जे जादूची आपण हे म्हणू की दुनिया मोठी में, आपल्याकडे हे जे आहे ना ह्याच्यावरती सगळ्या प्रश्नांची उत्तरं तात्काळ मिळत आहेत आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आपलं काम सोपं झालेलं आहे. पण हे वापरायचं कसं, दुधारी शस्त्र आहे. मग त्यासाठी ते योग्य पद्धतीनं कसं वापरायचं, नाहीतर त्याचं गुमराह होऊ शकतं. कारण हे शस्त्र परत जादा कालावधीसाठी नको ते रील्स बघण्यासाठी विद्यार्थी वापरू लागला, शिक्षक वापरू लागला, किंवा अनवॉन्टेड बोलण्यासाठी जर त्याचा वापर होऊ लागला तर आपल्या वेळेचा व्यत्यय होईल. आणि सगळ्यात जास्त बहुमूल्य आपल्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं काय आहे तर वेळ. टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन. म्हणजे काय होतं, कुणाची वाट बघत नाही कालावधी. आणि आपल्याला या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान देण्यासाठी जो वेळ मिळालेला आहे ते कायमस्वरूपी चांगला ठसा उमटवण्यासाठीचा हा वेळ आहे. आणि तो आपण विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वापरतोय का, आणि ह्याच्यातून परत ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं आपण हा मानवी कल्याणासाठी त्याचा वापर, मग त्यासाठी विषय जसे आहे चला सावली पेरूया. किंवा आता बघा दुसरं आहे पोक्सो कायदा शाळा स्तरावरती, म्हणजे बालकांच्या संदर्भात हा जो कायदा आहे त्याचा जो लॉंग फॉर्म आहे द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. शालेय स्तरावरती हा जो पोक्सो कायदा लागू करण्यात आला तर समाजाची मानसिकता